न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। कधी कधी काळाची फेरी इतकी क्रूर असते की दुःखाचा दुसरा पर्व लगेच दारात ठोठावून जातं। अशीच एक शोकांकिता घटना सोलापूर जिल्ह्यातील वरकुटे गावाजवळ घडली आहे, जिथे वडिलांच्या अंत्यविधीनंतर परतणाऱ्या 35 वर्षीय हर्षद झंकर याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना करमाळा कुरडोळी रस्त्यावर आज पहाटे 4:30च्या सुमारास घडली। या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। गुजरातमधील झंकर योगी कुटुंबात काही दिवसांपूर्वी बंगळूर येथे कामानिमित्त गेले होते। प्रवासादरम्यान झंकर यांचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला। त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी संपूर्ण कुटुंब करमाळा येथे आले होते। अंत्यविधी आटोपून सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले होते। मात्र वरकुटे गावाजवळ वाहन झाडावर आदळले या भीषण अपघातात झंकर यांचे ज्येष्ठ पुत्र हर्षद झंकर यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातात अन्य 4 जणही गंभीर जखमी झाले आहेत। करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत। 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली। अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली। स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना गाडीतून बाहेर काढण्यात आले व रुग्णालयात दाखल करण्यात आले। एकाच कुटुंबावर थोड्याच तासांच्या अंतराने 2 जीवघेणे अपघात झाल्याने झंकर कुटुंब आणि परिसरात शोककळा पसरली आहे। या हृदयद्रावक घटनेने अनेकांना भावुक केले असून काळ किती अनिश्चित आणि बेभरवशी असतो याची जाणीव पुन्हा एकदा झाली।